प्रकाशन प्रसंगी आपण मला निमंत्रित केलं, एवढा मोठा बहुमान दिलात त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो। आणि या तुमच्या ज्या भावना आहेत या अनुषंगानं माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याच्या किंवा तरुण कार्यकर्त्याच्या ज्याचं तुमच्या राजकीय अनुभव इतकं वय सुद्धा नाहीये, पण वेदना अजूनही तीच आहे, ती आजच्या राजकीय परिस्थितीवर जे काही व्यक्त व्हायचंय तेवढं व्यक्त फक्त होतो। आजची जर राजकीय परिस्थिती पाहिली, जे तुम्ही म्हणालात की आजची राजकीय परिस्थिती पाहून खरं तर उभं आला, आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर वाटतं शंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार। शंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार। तत्व निष्ठा मूल्य विचार सगळ्याचा खुला व्यापार। शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात। ज्याच्यावरचे शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात। मी म्हणवणारे महारथी इथं हातोहात विकले जातात। तत्व किळस उबक शिसारी सगळं काही दाटून येतं का कशासाठी या प्रश्नांपुढचं प्रश्नचिन्ह आणखी घडत होतं। दार खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप। म्हणजे वयाचा फायदा घेऊन खरं तर तात्या किमान ही घोषणा तरी करू शकतात, पण दार खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप। स्वतःला आता सापडू नये असा अंधार करावा गुडूप। पण गोठल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं। पण गोठलेल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं। किमान पणती तरी लावून पाहू परत मन उभारी घेतं। प्रश्न पुन्हा उभे राहतात का कशाला कुणासाठी। प्रश्न पुन्हा उभे राहतात का कशाला कुणासाठी। एकच त्याच्यासाठी उत्तर असतं, एकदा तरी स्वाभिमानानं जगण्यासाठी। स्वाभिमानानं जगण्यासाठी हे स्वाभिमानानं जगणं नक्कीच तात्या तुमच्या या आत्मचरित्रातून आम्हाला याचं मार्गदर्शन मिळेल। पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।